कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चिंचुके काय रे, काय चाललंय? काय नाही, हिला फोन केला होता. हाय का, बरं का वहिनींना? एकदम टकाटक. बरं, देवळाकडे गेलता चौकशीला, काय झालं काय? हा गेलतो ना साहेब. काल मंदिरापाशी अख्खा गाव पालता घातला, पण काहीच हाताशी लागलं नाही. नाही नाही, आपल्या आधी देवळात कोण गेलं होतं का, किंवा बाळ तिकडं आधीच होतं का असं? अहो नाही हो साहेब, आता तुम्हीच म्हणला ना की बाहुलीच्या जागी बाळ आलं म्हणून. अगोदरच कसं काय बाळ असेल मंदिरात? हा, पण म्हणजे बाळाबरोबर कोण होतं का, कोणी काय बघितलं का असं काय? अहो साहेब, तीच तर कळायला मार्ग नाही. म्हणजे कधी आलं, बाहुलीच्या जागी बाळ ठेवलं आणि गायब झालं, काहीच कानकून नाही बघा. चिंचुके सापडलं पाहिजे लवकर. हा, आता काय सगळंच अवघड होऊन बसेल. म्हणजे नेमकं झालंय काय? अरे दादा वहिनी त्या बाळाला आपलंच बाळ म्हणायला लागलेत. म्हणजे मला चांगलं वाटतं त्यांच्यासाठी, बरं आहे ते, पण ते असंच बाळाला ठेवून घेतात. अहो साहेब, असंच म्हणजे? अरे इलिगली, म्हणजे अनधिकृतपणे ठेवतील बाळाला, तसं नको व्हायला ना. म्हणजे काय ते परिसर झालं पाहिजे ना. अहो साहेब, जाऊ द्या ना, एवढा कशाला विचार करताय? तसं भीती बाळ मंदिरात ठेवलं होतं, कोणतरी सोडूनच गेलं होतं ना बाळाला. असं कसं जाऊ दे म्हणतोय चिंचुकी तू? म्हणजे बाळ वहिनींना आणि दादाला मिळावं त्याबद्दल काय नाही, पण जे काय ना ते प्रोसेस प्रमाणे व्हावं एवढंच वाटतं आम्हाला. मग तसं करून टाकू की. ते बी अवघड आहे ना. आता बाळ जर घ्यायचं म्हणलं ना दत्तक, तर अधिकारी येणार चौकशी. तर वहिनींची मानसिक कंडिशन काय असेल ते तुला पण माहिती. हा, म्हणजे वहिनींना वाटतं की त्या बाळाला जन्म त्यांनीच दिलाय म्हणून. तेच तर, अधिकारी येणार, प्रश्न विचारणार, त्यांना एका मिनिटात कळेल काय कंडिशन आहे. सगळंच अवघड होऊन बसले माहिती. साहेब, स्वप्नील दादाच्या मंडळींना बरं वाटलं पाहिजे बरं का. आम्हाला बी तेच वाटतंय. आज गुत्ता झाला माहिती का चिंचुके. साहेब, पण एक बोलू का? मला तुमच्यासाठी लय भारी वाटतंय बघा. माझ्यासाठी काय रे? अहो आता बघा की, कायद्यानं केल्यानं तुमच्या घरात दंगा दिंगाणं होणार आहे हे तुम्हाला माहितीये, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की कायद्यानं करायचं. लय भारी वाटतंय बघा साहेब. म्हणजे आहे का नाही साहेब, मला तुमचे पहिले दिवस आठवतात बघा. संपलं ते चिंचुके, सोडून दिलं आपण. पण आता काय करायचं मला तेच कळ. म्हणजे ना ते पोराचे आईबाप एक तर गावले पाहिजेत पटके. म्हणजे काय होईल, ते बाळ त्यांच्याकडे देता येईल. जर नसेल तर जे काही क्लिअर झालं पाहिजे, म्हणजे रितसर बाळ आपल्याकडे ठेवते. साहेब, तुम्हीच म्हणताय ना बाळ आल्यानं घरात सगळं आनंदात आहे म्हणून. अरे हो, पण ते आत्ता आहे चिंचुके, पण ते बाळामुळे पुढं घरात राहणार याची मला गॅरंटी आहे. साहेब, मी काय करतो, परत एकदा गावात जातो आणि सगळं बघून येतो बघा. बघ बघ बघ, जरा नीट बघ. काय एखादा जरी पॉईंट सापडला ना, आपल्याला काहीतरी गावलं नक्की, त्यामुळे नीट बघ. साहेब, आणि तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ना असा विचार करा की बाळ देवानच पाठवलंय तुमच्यासाठी, आणि तोच पुढचा मार्ग दाखवेल की. मग काय माहिती आता कोणी पाठवले. बरं जाऊ दे, तुला कामाला. मी जरा महिला बालकल्याण विभागात जाऊन येतो, तिकडे बघतो काय गावते का, आणि आजूबाजूच्या चौक्यांना फोन करतो कोरेगावला यायला. बाळ मिसिंगची काय कंप्लेंट आली. बरं ऐक, मी दिवसभर बाहेरच असेल, काम झालं की संध्याकाळी वडूतला भेटू. चालेल. बस 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 बस, सोडतो की तुला देवळापाशी. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.